हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर कशा आहात सगळेजण? तर आम्ही दोघीजणी बघा बसलेलो आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे, रात्री माझ्या हाताला खूप लागलेलं होतं. रात्रभर मला झोप नाही आहे, पण या सुखापुढं सगळंच दुःख माणूस विसरून जातं. तसंच काहीतरी आहे ह्या लहान लेकरामध्ये. तर आत्ता कस्टमर आलेलं सकाळी आज लवकर कस्टमर आलेलं होतं. तर त्याच्यामुळं आहे ना, मग साड्या बघत होतं कस्टमर. लेस वगैरे मी ज्या नवीन आणलेल्या आहेत ना, त्या पण त्यांना लागत होत्या. तर मग शटर काय मी खोललेलं नव्हतं. रात्री खूप पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळं आहे ना, इकडं शटरमध्ये तुम्हाला रात्री त्याच्यामुळे माझ्या हाताला लागलं ते तर माहितीच आहे. तर हाताची सूज किंचित कमी झालेली आहे. रात्री जास्त दुखल्या म्हणतात ना, रात्रीचं दुखणं जे आहे ते चरायला निघतं तसंच. तर इकडं बघा, लिपस्टिक कशी लावायची बाळा, लिपस्टिक हे बघा. तर तिच्या बाबांनी काय केलं, ते लिपस्टिक आहे ना, कुठेही थोडासा तुकडा दिसू, कलरची कांडी दिसू, काही दिसू, लगेच ओठांना लावायला सुरुवात होती या दोघींची. पण नाटकं इतकी करते का बस रे बस. तू कोणाची बाळा? आजी. तेव्हा आणि तुझ्या आत्या कुठं गेल्या? आत्या थोडं बोलायला लागलेलं आहे. काका. तर ना तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे. काका हे बघा, त्याला खूप खतावलेलं आहे, तर माझा छोटा मुलगा आहे ना, बोल काकाला आवाज दे. तर तुम्हाला मी सांगत होते असं की माझा छोटा मुलगा जो आहे वैभव, तर तो गेलेला आहे बाहेर, म्हणजेच तो गेलेला आहे बँगलोरला. आणि तो म्हणजे आमच्या घरातला पहिला मुलगा जो आहे तो गेलेला आहे फ्लाईटनी, म्हणजेच विमानाने. आम्हाला खूप प्राऊड फील होतं आहे त्याच्याबद्दल, की सगळ्यात लहान मुलगा माझा पहिल्यांदा विमानाने गेला. अजून आम्ही कोणी पण गेलेलो नाही आहे. तर बघू पुढे कधी योग आला तर आम्ही पण जाऊ. आम्हाला जर योग असला तर. आता एकतर भीती वाटते विमानाने प्रवास करायचं म्हटलं तर, पण तरी पण असं जर का आपण विचार केला तर माणूस घरातच बसेल, हो की नाही? कारण का प्रत्येक गोष्टीचं ठरलेलं असतं काही वेळ काळ. तर मोटरसायकलवर गेलं किंवा सायकलवरही गेलं तरी माणूस पडतं. तसंच मग त्याला जाऊन मला वाटतं 7-8 दिवस झालेले आहेत. तर त्यांनी प्लेनच्या आम्हाला फोटो वगैरे पाठवलेत, पण आम्हाला बिलकुल करमत नाही. आम्हाला म्हणजे भरल्या घराची सवय होती, त्याच्यामुळे ना आम्हाला करमत नाही तो घरी नाही आहे. तर पोरींना खूप लाळ होती त्याची. तर आम्ही मग काय करतो, प्री वेडिंग किंवा मग व्हिडिओ शूट आहेत ना आपले, तर ते लावत असतो टी व्हीवरती. मग मुली बघतात, त्याला आवाज देतात. रात्री मी त्याला कॉल केला होता दाखवायला. तर बाहेर आलेली आहे हांबा. बाहेर कोण आलं? हांबा. तुम्हाला मी दाखवते हांबा. बाहेर आलेली आहे गाय. तर हिला खूप आनंद होतो ह्या गायीचा. मी तुम्हाला दाखवते कशी बघतीये. काय बाळा? हांबा. बघा सगळं कळायला लागलं, सगळं बोलायला लागलं. आवाज दे हांबाला, आवाज दे. यांना कलरच्या कांड्या कुठं भेटत्या आणि कुठं नाही मलाच काही कळत नाही. हे बघा, एवढा पाऊस झालेला आहे ना, तर हे बघा आमची ना बॅक साईडची भिंतच पडून गेलेली. हे बघा, म्हणजे ओटा बांधलेला होता आम्ही इथं आणि ती भिंत पडली रात्री. इतका भीत पाऊस चालू आहे सारखाच खूप. आणि आता पण बारीक झिमझिम चालूच आहे. पाया जास्त खोल घेतला नाही त्याच्यामुळे की काय, इथं जास्त पाणी साठलं होतं म्हणून. तरी पण आमच्या इकडे आता ड्रेनेजची सोय झालेली आहे. तरी बघा अशी भिंत आमची पडून गेली आहे रात्री. मेकअप काय लावलं? लिपस्टिक लावली, बघू कशी लावली. तर काल ती होती माझ्याजवळ, तुम्ही बघितलं काल. रमा होती, आज ही आहे. तर एक सुद्धा भिंत अशी नाही का त्यांनी रंगवायची ठेवलेली. म्हणजे हे दादाचं काम आहे, एवढं उंच तर पोरींचा हात नाही पुरत. तर इथं बघा सकाळी कस्टमर केलं. तर लेस द्यायच्या होत्या कस्टमरला आणि साड्या पण ती बघत होती. तर दादानी संपूर्ण भिंती रंगवलेल्या आहे. तिथं दादाचा असा अभ्यास आहे. दादा आता स्कूलला गेलेला आहे आणि ही पण लेस उचकती बघा. तर चला आता, रात्री काय हात दुखत होता त्याच्यामुळे, आणि मी लेफ्ट हँडनेच जेवण करते, म्हणजे डाव्याच हाताने जेवण करते, त्याच्यामुळे ना मग माझं पोट भरलेलं नाही आहे. आता मला भूक लागली लवकरच. आता किती वाजलेत? आत्ता वाजले असतील 11:30 पावणे 12.
तर चला आता 2-3 घास जेवण करते. आणि हा ब्लाऊज जो आहे ना हा पूर्ण झालेला आहे. काल पाऊस चालू असल्यामुळे ना ही कस्टमर काय आली नाही. तिचा फोन झाला मला, तर ती बोलली आज सकाळी ती येणार आहे. तर हे बघा ही लेस आहे ना ही लावलेली आहे आपण. आणि हाताचा प्रॉब्लेम जो आहे हे बघा इथे दिसतंय ना, हे इथे हे बघा हे लागलेलं तर त्रास. हे बघा शिरा पण फुगलेले आहेत बाहीला आपण. हे बघा हे लावून घेतलेलं आहे. आता आहे ना तिथं मी पर्पल कलरचाच धागा लावलेला आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे ते तुम्हाला सांगते लगेच. तर चला जेवण वगैरे झालेलं आहे. आणि हा आहे बॅक साईडचा सीन. बॅक साईडचा कॅमेरा ऑन झालेला आहे. तर आपण आता लगेच कामाला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी काय घडलेलं आहे ते पण बघायचं आहे. तर हे बघा तिकडे एक मशीन लावलेली आहे. तर तिकडं लाईटवरची मशीन आहे रात्रीची की मला ती त्याचा टेबल लागला होता. आता मग ही जी दुसरीवाली मशीन आहे ना ही मी आता व्यवस्थित असं सेट करते. तुम्ही बघायचं आहे व्यवस्थित सेट करते मी. तर आता मी पायावरती घेणार आहे ब्लाऊज, कारण का ते ब्लाऊज जे आहे ते कंप्लीट व्हायला पाहिजे. हाताचं जाऊ द्या काहीतरी आपण त्याला बाम वगैरे लावून पेन किलर घेऊन आता कामाला स्टार्ट केले परत एकदा. तर चला आता मशीनचं सेटअप मी व्यवस्थित करून घेते. अशा वेळेस लाईट गेल्यानंतर ऑप्शन म्हणून आपण एखादी मशीन ठेवायलाच पाहिजे. तर ती ऐनवेळी कामा पण येते आणि तिचं कंडिशन पण सारखं तिला ऑइलिंग वगैरे करून व्यवस्थित तिला ठेवलं गेलं पाहिजे. तर चला आता शिवायला सुरुवात करतोय आपण. तुम्हाला दिसताना फक्त ब्लाऊजची डिझाईन कटिंग असे व्हिडिओज दिसतात, पण त्यामागची जी कसरत आहे, जी मेहनत आहे, काय काय करावं लागतं ते तुम्हाला दिसत नाही. तर बघा मशीनची लाईट वगैरे जर का गेली, मोटर जर वरती मशीन असेल तर अशा वेळेस ऑप्शन म्हणून दुसरी मशीन किंवा तिला व्यवस्थित सेट करणं, तिला ऑइलिंग वगैरे आहे की नाही, तिची बॉबिन आता इकडची बॉबिन केस जी आहे ती म्हणजे मॅचिंगचा धागा वगैरे मी इकडे पर्पल कलरचा लावला होता ना, तर तिकडचं इकडं घेतलं आहे बघा मी. तर आता लाईटची वाट बघत इकडे पायावरती जेवढं होईल तेवढं आपण आता शिवून घेणार आहोत. तर एवढ्यात आहे ना मुली खूप काळत्या झालेल्या आहेत इंदू आणि रमा, त्याच्यामुळे त्या म्हणजे मला आता बघा किती त्रास देतील तुम्हीच बघायचं आहे. आणि त्यामुळे काम जे आहे ब्लाऊजचे इतके पेंडिंग पडलेले आहेत तर ब्लाऊजचं कामच उरकत नाही. मी कितीही टार्गेट केलं ना तरी पण ब्लाऊजचं काम काही उरकत नाही. तर आत्ता सगळं मी इथे सेटअप वगैरे व्यवस्थित केला आणि आलेली आहे इकडे रमा बघा. आता रमा आली आहे तर रमाचे उद्योग बघा. आता तुम्ही स्टँड फिरव, कुठं लटकनच्या लेस वगैरे असतात त्या, तर ते सगळं जे आहे ते अस्तव्यस्त करतात. तर बघा हे जे बंडल म्हणजे गोल रोल आणलेले आहेत ना ते सुद्धा त्याचे कागद काढून पूर्ण सुट्टी लेस करून ठेवतात. सगळं मला गुंडाळून ठेवावं लागतं मग. तर फायनली मी बसलेली आहे आता मशीनवरती. तर नेमकीच बॉबिन संपलेली होती, तर बॉबिन भरून घेते म्हणजे कसं ब्लाऊज एकदा लावला की तो झटपट तयार होईल. तर बघा आता तुम्हीच बघायचं आहे हे उद्योग. तर ही नाही ना आता एवढ्यात असं धरलेलं आहे की मी बसलेली असली की ती काय करते पाठीमागून येऊन म्हणजे चढायचा प्रयत्न करते. तर बघा आता तिची गंमत तुम्हीच बघायचं आहे. बघा कशी चढते. तर तिला ह्या बाजूने चढता येत नव्हतं तर ती दुसऱ्या बाजूने झाली पण ती चढलीच बघा. तर बघा ती चढती आहे. तर हे बघा आता चढलेली आहे आणि आता मशीनवरती बसायचं ती हट्ट करत होती. आणि दोघी पण अशाच करते जागा असल्या ना, नाहीतर मग मशीनची जी दोरी असते ना ती धरून ओढणार किंवा मोटर चालू असली तर मोटरीच्या पॅडलवर पाय देणार. तर हे असे उद्योग ते करत असते. त्याच्यानंतर दादा म्हणजे हे तिघंही याच रूमला येऊन खेळतात रोज. तर बघा आता माझी केस वगैरे ती ओढत होती. तर अशा परिस्थितीत मी तो ब्लाऊज जो आहे तो 1.5 तासामध्ये कंप्लीट केलेला आहे. मंजी 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 कुठे गेली? मंजी मंजू आओ हा हा मामाला म्हणा तू इकडे बोलावलं म्हणा तू ब्लाऊज शिव राहील म्हणा तुझा. आई पण येईल रमा काय जमून नाही दे. ओ उठा उठा ओ बाबू चल कसं झालेलं आहे?
डॅडीने काय आणलं पाहिजे डॅडी आले आईने में तस्वीर है तुम्हारी अब तुम तो बन गए हो जिंदगी हमारी फुटन आरसा त्या बाय आरसा फुटन होय आरसा फुटन ना इकडे काय ते काय एक आवाज देते एक टेप देते हातात ठेवा काय ग बाळा हा आई ये हे झालं आता ब्लाऊज पण आपला कंप्लीट होता आलेला आहे या आई चहा करायला लाव ना मम्माला चहा हे बघा आमची इंदू आहे ना पाऊस आला तर पावसाचा काय आनंद घेते हे बघा काम काय आपलं होत नाही आहे एकच ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे बघा इथं काय चाललं स्टँडला झटते पसारा एवढा काढतात नाही दोघी जण पूर्ण वेळ माझा याच्यातच जातात रे 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 नाच रे 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 नाच लाली नाच तर चला आता वाजलेले आहेत 4:30 आणि हे बघा थोडीशी भूक लागली का हे मूग वगैरे असं काहीतरी मी खात असते मूग वगैरे आलेले आहेत त्याला थोड्या वेळाने चहा घेईल मग अजून अर्धा तासाने पाऊस खूप त्याच्यानंतर हा जो जिमीचो साडीवरचा ब्लाऊज आहे तो मी काल कट केलेला तो ब्लाऊज जो आहे त्याची डिझाईन मी बनवत आहे तर ही डिझाईन जी आहे ती कोणाला जर का बघायची असेल तर कमेंट करा मी तुम्हाला त्याची लिंक देईल तर आत्ता जी इन्स्टा व्हायरल साडी आहे ना जी की त्याला लेस येते बघा अशी कडदाना पाईप वगैरे असे त्याला मणी असतात तर ती लेस आहे ना ती अजिबात आपल्याला मशीनवरती शिवता येत नाही तर तिचा यूज कसा करायचा आहे ती कुठे लावायची आहे हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर बघा हा ब्लाऊज जो आहे तो मी अर्धा कंप्लीट केलेला आहे म्हणजे फक्त आपली डिझाईन बाकी होती आणि परत एकदा इकडे लाईट गेलेली आहे म्हणजे संपूर्ण इकडे काहीतरी फॉल्ट झालेला आहे कंटिन्यूस पाऊस चालू असल्यामुळे ना काहीतरी झालेला आहे खूप मोठा बार झालेला आहे बाहेर सगळेजण बाहेर गेलेली होते आणि त्याच्यानंतर आहे ना एक 10 ते 15 मिनटासाठी संपूर्ण लाईट गेली होती आमचं इन्व्हर्टरसुद्धा चालत नव्हतं तर ही डिझाईन जी आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल कोणाला बघायची असेल तर बटरफ्लायवाली डिझाईन आहे आणि ती जी काच पाईपची लेस आहे ना पाईप नाही आहे त्याला कडदाना म्हणाला आपण म्हणू शकतो त्याला तर तिचा यूज कसा केलेला आहे त्यात तुम्हाला बघायला भेटेल तर बघा ह्या पद्धतीने मी जो ब्लाऊज जो आहे तो जोडून घेतलेला आहे तर ह्याला कॅनव्हास वगैरे कुठेही न वापरता अगदी परफेक्ट असा गळ्याचा शेप तयार होतो ह्या पद्धतीने तुम्ही जर का स्टिच केलं तर ह्या लेसचा यूज ह्या पद्धतीने मी केलेला आहे आणि थोडीशी आपल्याला लेस कमी पडलेली होती तर आपल्याकडे ह्या साड्या सेलिंगसाठी आहेत आणि त्या साड्यांच्या ब्लाऊजलासुद्धा ही लेस आलेली आहे त्यामुळे मी थोडीशी लेस जी आहे ती दुसऱ्या ब्लाऊजची पीसची काढून जी आहे ती ह्याला जॉईंट केलेली होती याची डिझाईन अजून बाकी आहे पण लाईट गेली आणि रमा पण त्रास जेवायचं टायमिंग झालेला आहे आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर किती ब्लाऊज झालेले आहेत ते दाखवू तर हा ब्लाऊज जो आहे तो ह्याचं काच पाईप वगैरे लावायची बाकी होती हा आहे वैष्णवीचा ब्लाऊज तर हाही तयार झालेला आहे बघा तर फक्त याला हुक लावायचे आहेत आणि पफ स्लीव्ज दिलेले आहे स्लीव्जला काय मी अस्तर लावलेलं नाही आहे मोतीची खालच्या साईडला इथे वर्क केलेलं आहे त्या मोतीचं तर ते ना टीप मारायला खूप अवघड जातं ते सगळं तोडावं लागतं टीप मारायच्या वेळेस त्याच्यानंतर ह्याला काच पाईप लावायची होती ही पण लावून घेतलेली आहे हा ब्लाऊज खूप डीप नेक आहे पुढचा आणि मागचा सुद्धा तर तोही तयार झाला त्याच्यानंतर बघा हा जो ब्लाऊज आहे हाही तयार झालेला आहे म्हणजे फक्त बॅक साईड त्याच्यानंतर बघा इकडे रमा आलेली आहे दारात उभी राहिलेली आहे आणि मला आवाज देते आहे ती आहे ना जास्त तिकडं थांबतच नाही खूप माझ्या अंगावरती झालेली आहे तर बघा ह्या पद्धतीने तर हे बघा दरवाजा खोलला आणि रमा जी आहे ती
दारातच उभी आहे. त्याच्यानंतर तिचे डॅडी आले. तर मुलगा आहे हा माझा मोठा. तर बघा हसत होता तो, तर गेला निघून. त्याच्यानंतर बघा ही स्लीव, मैत्रिणींनो ही स्लीव तुमच्याकडून जर का जास्त मोठी होत असेल ना, तर ह्या स्लीवचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर बघा अगदी तुम्हाला पाहिजे तेवढी स्लीव्ज तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच जणींचे व्हिडिओ असतात याचे अपलोडेड, पण आहे ना ते व्हिडिओ जे आहेत त्याचं हाईट तुमच्याकडून जास्त होऊन जाते. आत्ता त्या दिवशी मुंबईची ती माझी रिलेटिव्ज आहे ना, तर तिचे बाईचा तोच प्रॉब्लेम होता. तर तिची बाई मी तयार करून दिलेली आहे, पण कटिंग एकदा जर का त्याची एक्स्ट्रा झाली तर मग ती बाई जी आहे ती आपल्याला पाहिजे तशी होत नाही आणि जास्त लटकलेली होते. तर तुम्हाला जर का ही बाई बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करील. तर बऱ्याच जणींना ती बाई बघून आहे ना, बऱ्याच जणींना तशी बाई शिवायची आहे. आता पण आहे ना बाई शिवल्यानंतर जी लेस आहे त्याच्यामुळे आहे ना त्या लेसच्या वेटमुळे ती बाई खाली येते आणि मग तुमचं मन नाराज होतं. त्यासाठी काय करावं लागणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. तर नक्की मला कमेंट करायची आहे कोणाला जर का ती बाई शिकायची तर. आता हे सगळं आवरून मी ठेवून देणार आहे आणि हाताला जे लागले त्याची पेन किलर घेते, बाम वगैरे लावते. तोपर्यंत रमाची कला बघा. रमा त्या चेअरवरती एनी टाईम चढायचा प्रयत्नच करते सारखी आणि मला आहे ना खूप भीती वाटते त्याच्यामुळे. तर ह्या ज्या टाचीन पिनं मी काढलेल्या होत्या ना ब्लाऊजच्या, तर त्या व्यवस्थित आता मी ठेवते, कारण का मुली खूप आचपळ झालेले चाललेली आहे जेवायला. मुलगा आला होता मला जेवायला बोलवायला, तर 2-3 घास मी आता जेवण करते, जास्त जेवत नाही रात्रीची. त्या बघा रमा आलेली आहे. आज दिवसभर हेच चालू आहे बरं का, त्याच्यामुळे ब्लाऊज काय आपले झालेले नाही आहेत. चॉक आहे का बघू चॉक. तर सगळ्यांना गुड नाईट. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय सगळ्यांना, बाय करा, बाय करा सगळ्यांना. तू मुलगी आहे का नान्या? त्या बघा दादानी नेल पेंट लावून आलेला आहे. आता हे असं असल्यामुळे ना ब्लाऊज काहीच होत नाही. चला बाय 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 बाय. दादाची नेल पेंट लावून